नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय निसर्ग. आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी. शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. माझ्या मागे पाहताय हा सगळा मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ आहे मित्रांनो. नारळाची व्हरायटी आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ. म्हणजे काय तर बुटक्या जातीचा नारळ आहे मित्रांनो ग्रीन डॉर्फ म्हणजे. आणि हे जे हिरवंगार दिसतंय म्हणजे हा शहाळ्याचा नारळ आहे. शहाळं प्लस त्याच्यामध्ये तुम्ही थोडं 1-2-3 महिन्यांनी लेट नारळ उतरवला तर त्याच्यामध्ये जाडसर खोबरं तयार होतं. मलेशियन ग्रीन डॉर्फला फळाची साईज खूप मोठी येते. वारंवार प्रत्येक व्हिडिओतून मी सांगायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही लावताना मलेशियन ग्रीन डॉर्फ लावा. आजच्या मार्केटमध्ये तुम्हाला मलेशियन ग्रीन डॉर्फ सांगून ग्रीन डॉर्फ, चन्नंगी अशा काही व्हरायटीज दिल्या जातात. पण तशा कोणत्याही व्हरायटीज न घेता तुम्ही फक्त आणि फक्त मलेशियन ग्रीन डॉर्फ लावा. ज्यांनी लागण केलेली आहे त्यांना तुम्ही विचारा त्याचा रिस्पॉन्स कसा आहे. आणि ही झाडं लावल्यापासून जवळ आसपास 3.5 ते 4 वर्षामध्ये फळधारणा होणार आहे मित्रांनो. आता ही जी झाडं आहेत फक्त आणि फक्त कस्टमरनी डिमांड केली म्हणून आपण ही आता विक्रीला काढलेली आहेत. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं ज्या वेळेला रिबॅगिंग चालू होतं मित्रांनो. आता ही रिबॅगिंग केलेली आपल्याकडे वाढवलेली लाल मातीत वाढलेली ही सगळी रोपं आहेत मित्रांनो. पण ही आता कस्टमरची डिमांड खूप आहे की आम्हाला आत्ताच रोपं द्या, आम्हाला मेमध्येच रोपं द्या, आम्हाला एप्रिलमध्येच रोपं द्या. तर ही हार्डनिंग करण्यासाठी रोपं बाहेर काढलेली आहेत मित्रांनो. पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचा दुसरा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. नेट खाली जी आपली नारळाची रोपं आहेत, नेट खाली आपण जी अजून ठेवलेली आहेत ती सगळी रोपं मी तुम्हाला दाखवणार आहे. ही काढलीत फक्त आपण हार्डनिंगसाठी, जेणेकरून शेतकऱ्याकडे ही रोपं गेल्यानंतर ती मरू नयेत आणि किंवा ती त्याला करपा वगैरे कोणता रोग पडू नये. जे काय पडायचं ते आमच्याकडे पडू देत. आम्ही इथं फवारणी करून त्याला व्यवस्थित सगळं ट्रीटमेंट देऊन ती व्यवस्थित रोपं करून मग शेतकऱ्याला देण्यासाठी ही आम्ही अशी उन्हामध्ये काढलेली आहेत रोपं मित्रांनो. एकदम किरकोळ रोपं काढलेली आहेत. क्वांटिटी जास्त काढलेली नाहीये, एवढीच रोपं काढली आहेत. कस्टमरच्या डिमांडसाठी काढलेली आहेत मित्रांनो. हाईट म्हणाल तर हाईट सुद्धा अजून झालेली नाही. आता हे रोप खरंच सेट आहे. हे बघा आता हे उचलून तुमच्या समोर ठेवतो. रोप सेट आहे. रोप अजून म्हणजे व्यवस्थित बॅगमध्ये सेट झालेलं नाही असं काही नाहीये. पण याची हाईट नाहीये मित्रांनो. आणि डिमांड भरपूर आहे मलेशियन ग्रीन डॉर्फला. 20x20 वरती लागण करायची असते. एकरी 110 रोपं बसतात. अंतर्गत पिकामध्ये तुम्ही पहिली 1 ते 2 वर्ष जर ही लहान रोपं लावली तर तुम्ही काही अंतर्गत पीक घेऊ शकता. पण त्याच्यानंतर तुम्हाला अंतर्गत पिकामध्ये ज्या वेळेला ह्याची सावली तयार होते त्यावेळेला मसाल्याच्या रोपांची लागण करायची आहे आणि त्याच्यामधून तुमचं उत्पन्न डबल करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही आपल्याकडे रोपं मिळतात 13 इंच बाय 13 इंचच्या बॅगमधली. अधिक माहिती हवी असेल तर खाली आम्ही कोपऱ्यामध्ये नंबर दिलेलाच आहे. तर नंबरवरती एकदा कॉल करा. तुम्हाला घर बसल्या रेट, फोटो, व्हिडिओ सगळं काही बघायला मिळणार आहे. आणि आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपली नेट खाली असलेली अजून ग्रोईंग स्टेजमध्ये असलेली म्हणजे हाईट वाढवण्यासाठी ठेवलेली रोपं तुम्हाला मी दाखवणार आहे. आता नेट खालीच का वाढवतो आम्ही तर त्या रोपांना कोणताही स्ट्रेस येऊ नये, कारण त्याची हाईट वाढवायची असते मित्रांनो. आता ही बाहेर काढल्यानंतर थोडासा त्याला काहीतरी करपा वगैरे येतो, त्यावेळेला त्याला ते कंट्रोल केलं की झालं, रोप एकदम सेट झालं. तुमच्याकडे नेऊन बिंदास तुम्ही लावू शकता. ते रोप तिथून पुढं वाढायला चालू होतं. तर अशा पद्धतीने आपण काम करत असतो मित्रांनो. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित शेतकऱ्याला कसं जास्तीत जास्त चांगली रोपं देता येतील ह्यासाठी आपण काम करतो मित्रांनो. शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 25 एकर असे एकूण 60 एकरमध्ये आपली नर्सरी काम करते 1983 सालापासून. आणि शासन मान्यता प्राप्त नर्सरी असल्यामुळे तुम्हाला अनुदान देखील घेता येतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याकडे ही मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणजे बुटक्या जातीच्या नारळाची व्हरायटी आहे. ज्यांना कुणाला लागण करायची आहे खाली नंबर दिला त्याच्यावरती कॉल करा. तसंच जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरी कशा पद्धतीने काम करते, कशा क्वालिटीमध्ये काम करते हे सगळ्यांना समजण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.